नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत विठ्ठलराव मनोरे, दी कॉम्प्युटर पॉइंट, जळगाव. सेंट्रल रिन्युअलच्या 2017च्या स्टेप 7 मध्ये, ज्यामध्ये आपण ऑनसेटचं कसं पेमेंट करायचं याविषयीचं व्हिडिओ मार्गदर्शन या ठिकाणी पाहणार आहोत. तर चला मित्र हो, स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आहे. ऑनसेट पेमेंट भाग 7. आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे ह्या व्हिडिओ लेसनमध्ये. सर्वप्रथम आपण सोलर लॉग इन करायचं आणि त्यानंतर आपल्याला लिंक आलेली दिसेल मेक ऑनसेट पेमेंट, त्यावर आपण क्लिक करणार. इथे आपण ज्या वेळेला ह्युमन रिसोर्स म्हणजे HR चा डेटा आपण भरलेला होता तोच डेटा इथे आलेला दिसेल, म्हणजे तेच नावं आलेले दिसतील या ठिकाणी. आणि पेंडिंग 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 असं सर्व आलेलं असेल, कारण आपण कुठलंच ऑनसेटचं पेमेंट अजून केलेलं नाही आहे. तर हे जे नावं दिलेलं आहे, समोर जे नावं दिसत आहे, आपल्याकडे वेगळे नावं असतील जे नावं आपण ह्युमन रिसोर्सच्या स्टेपमध्ये सेंट्रल रिन्युअलच्या प्रोसेसमध्ये भरलेले असतील ते नावं आपल्याला दिसतील. मग ते ऑनसेटचं काउन्सिलर म्हणून असेल किंवा सेंटर कोऑर्डिनेटर म्हणे असून किंवा मग लर्निंग फॅसिलिटेटर म्हणून असतील. तर याच्यामध्ये महत्त्वाची माहिती अशी आहे की ऑनसेट पेमेंटची किंवा सेंट्रल रिन्युअलच्या पुढच्या प्रोसेसमध्ये जाण्यासाठी, पुढच्या स्टेपला जाण्यासाठी किमान आपल्याला एक लर्निंग फॅसिलिटेटर निवडायला लागेल आणि सेंटर कोऑर्डिनेटर पण निवडायला लागेल आणि काउन्सिलर पण निवडायला लागेल. म्हणजे लर्निंग फॅसिलिटेटर इथे 4 आहे, तर तुम्ही 4च्या 4 निवडायला हवेत का? तर अशी काही गरज नाही आहे. आपण एक पण निवडू शकतात, पण कमीत कमीत एक निवडायला लागेल. आणि ऑनसेट सेंटर कोऑर्डिनेटर हा तर एकमेवच होता त्या ठिकाणी, आणि तो तर निवडायलाच लागेल, कंपल्सरी आहे. आणि ऑनसेट काउन्सिलर सुद्धा आपण ह्युमन रिसोर्सचा ज्या वेळेला डेटा भरला त्यावेळेला सुद्धा एकच आपल्याला माहिती किंवा एकच कॅन्डिडेटची माहिती आपल्याला देता येत होती. तर हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी आता पे नाववर क्लिक करतोय. त्या ठिकाणी लिंक आलेली इथे त्यांनी सांगितलेलं ऑनसेट नोव्हेंबर 1 इन्स्टॉलमेंट. मी इथे क्लिक करेल ॲडव्हान्स पेमेंट, आणि या ठिकाणी आपल्या तिघही लिंक्स किंवा तिघही ऑप्शन्स येतील की तुम्हाला लर्निंग फॅसिलिटेटरसाठी क्लिक म्हणजे त्याचं ऑनसेट पेमेंट करायचं का ऑनसेट रिन्युअल सेंटर कोऑर्डिनेटरसाठी का काउन्सिलरसाठी. तर मी या ठिकाणी लर्निंग फॅसिलिटेटरला क्लिक करतो आणि नेक्स्ट बटन दाबतो. तर या ठिकाणी हे सगळे नावं आलेले आहे आणि आपण फी नॉट पेड, तर हे सगळे नावं आहे. मी संपूर्ण याला क्लिक केलं आणि साली म्हणजे 4ही मी निवडले LF साठी आणि कंटिन्यू टू एंटर पेमेंट करतो आहे. म्हणजे हे पेमेंट जे काही आहे ना, हे लिंक आपण जसं ॲडमिशन्स करतो MSCITच्या विद्यार्थ्यांच्या, त्यांचं जसं कन्फर्म करतो त्याच पद्धतीने इथेही कन्फर्म करायचं. काही नाविन्यपूर्ण नाही आहे, मात्र त्याच्या अगोदर आपण ॲडव्हान्स पेमेंट करून टाकायला हवं. नंतर मी एंटर पेमेंट डिटेल्स क्लिक करतो. तर ह्या ठिकाणी जे 100 रुपयाप्रमाणे 4 मी कन्फर्म केलेले नावं, त्यामुळे इथे 400 रुपये सक्सेसफुली कन्फर्म झालेलं आहे. मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर पुन्हा जर आपण इथे आलो तर आपल्याला असं दिसेल की हे कन्फर्म झालेत बघा, पण इथे ऑनसेट सेंटर कोऑर्डिनेटर आणि हे अजून पेंडिंगला आहे. तर आपण सेंटर कोऑर्डिनेटरचं सुद्धा पेमेंट करूया. पे नाव. इथे मी सेंटर कोऑर्डिनेटरवर क्लिक केलं. इथे नाव आलेलं आहे, याला सिलेक्ट केलं मी आणि त्यानंतर कंटिन्यू टू एंटर द पेमेंट डिटेल्स. ते एक नाव येईल आपलं, आपण जे काही दिलेलं असेल ते नाव. आणि जसं कन्फर्म केल्यानंतर पुन्हा हा मेसेज आला, आपल्याला माहीत असेल. त्यानंतर पुन्हा जर आपण त्या रिपोर्टवर आलं तर ऑनसेटची लिंक अशीची अशी असेल. तुम्ही जर लिंकवर गेले तर तिथे लिंक दिलेली असेल. सोलरवर जर गेले तर ऑनसेट पेमेंटची लिंक ती गेलेली नसेल अजून. तर आपल्याला असं वाटतं की आपण ऑनसेट पेमेंट तर केलेलं आहे आणि मग आपण पुढच्या स्टेपला कसं जात नाही आहे. तर तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो की जोपर्यंत एक LF, एक सेंटर कोऑर्डिनेटर आणि एक काउन्सिलर, किंवा काउन्सिलर आणि सेंटर कोऑर्डिनेटर तर एकच आहे, तर जोपर्यंत आपण त्याचं पेमेंट करत नाही तोपर्यंत आपण पुढच्या स्टेपवर जाऊ शकत नाही. LFचं एकच किमान आपल्याला करणं गरजेचं आहे. बाकीचे नाही केले तरी चालतील. हे बघा इथे कन्फर्म मगाशी आलं होतं आणि हे या ठिकाणी सेंटर कोऑर्डिनेटरचं कन्फर्म आलेलं आहे. मी आता काउन्सिलरचं पेमेंट करून टाकतो.
याला क्लिक केलं, नेक्स्टवर क्लिक करतोय, नाव आलेलं आहे, सिलेक्ट केलं आणि या ठिकाणी कंटिन्यू टू एंटर डिटेल्स. पुन्हा एक वेळा इथे सक्सेसफुली मेसेज आला, म्हणजे हे पण कन्फर्म झालं. आणि पुन्हा जर तुम्ही त्या रिपोर्टवर गेले तर आपल्याला या ठिकाणी सगळं कन्फर्म आलेलं दिसतंय बघा. आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे सगळं कन्फर्म आल्यानंतरच हे बटन आपल्या स्क्रीनवर दिसेल. याच्या अगोदर हे बटन स्क्रीनवर दिसत नव्हतं आणि म्हणून आपल्याला अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण ती दखल घ्यायची आहे. ॲडव्हान्स टू द नेक्स्ट स्टेप, मी पुढच्या स्टेपला चाललो आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की नेक्स्ट स्टेपसाठी सेंटर कॉन्टॅक्ट आणि ॲड्रेस डिटेल्स आपल्याला व्हेरिफिकेशन करायची आहे. आपण क्लिक करणार आणि अशा पद्धतीने ही प्रोसिजर या ठिकाणी संपलेली आहे ऑनसेट पेमेंटची. तर आपल्याला निश्चितच ही याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, काही प्रॉब्लेम जेणेकरून येणार नाही, कारण आपण पेमेंट अनेक वेळा विद्यार्थ्यांचं केलेलं आहे MSCITच्या अंतर्गत. तर ती प्रोसिजर अशीच आहे, फक्त इथे आपल्याला किमान एक ELF, नंतर सेंटर कोऑर्डिनेटर आणि काउन्सिलर हे आपल्याला यांचे 3 जणांचे पेमेंट तरी करावे लागतील. थँक्यू व्हेरी मच. नाईस टू मीट यू. धन्यवाद.